नेक्स्ट एक्झाम्पल बघा. x इक्वल टू a cos क्यूब t, y इक्वल टू a sin क्यूब t. तर याने शो दॅट हे विचारलेलं आहे. मग बघूया dy अपॉन dx आपल्याला काढायचं आहे. तिथपर्यंत जाऊया आणि मग त्याच्यानंतर परत एकदा काय टर्म दिलेली आहे ती एकदा चेक करूया. मग याच्यावरून कॉस क्यूब टी इक्वल टू म्हणजे हे ए ला इकडे घेतोय असेल, इथं y अपॉन ए हे असं तयार करून घेतोय. त्यानंतर दोन्ही बाजूला क्यूब रूट घेतोय. क्यूब रूट घेतलं की इथं 1/3 येणार. तर कॉस टी, इथं सुद्धा क्यूब रूट, त्यावेळेला इथं येणार साइन टी. इथं पुढे कंसामध्ये लिहून ठेवा टेकिंग क्यूब रूट. त्यानंतर इथंच मी कॉस स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर अशा टर्म तयार करतोय. म्हणजे दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला पाहिजे. याचा जर तुम्ही स्क्वेअर केलात तर याच्या घातांकाला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथे येणार 2/3. तसंच इथं पण y अपॉन ए रेस टू ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं की इथं घातांकात 2/3 येणार इक्वल टू हे येणार साइन स्क्वेअर टी. इथं लिहायचं टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला स्क्वेअर घेतलेला आहे, त्यामुळे ही अशी टर्म तयार होईल. आता कॉस स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर मधलं फेमस रिलेशन जे तुम्हाला माहिती आहे ते वापरायचं. कॉस स्क्वेअर टी प्लस साइन स्क्वेअर टी इज इक्वल टू 1. मग याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरतोय मी. एक्स अपॉन ए रेस टू 2/3 प्लस y अपॉन ए रेस टू 2/3 दिस इज इक्वल टू 1. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, इथं डिव्हायडेड बाय मध्ये ए आहे, तर आणि घातांक 2/3 आहे. डेरिव्हेटिव्ह घेताना हे थोडंसं गोंधळ करू शकतं, म्हणून ह्या ए रेस टू 2/3 ला मी सेपरेट करून घेतोय. मग काय करायचंय बघा, त्याच्यासाठी हे घातांक मी पहिल्यांदा सेपरेट करून घेतोय. या पद्धतीनं. आणि आता ह्याला ए रेस टू 2/3 न पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करतोय. मग ए रेस टू 2/3 न जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर इथलं ए रेस टू 2/3 कॅन्सल होईल, हे कॅन्सल होईल आणि 1 इंटू ए रेस टू 2/3 हे असेल. आता काय झालं, आता हा कॉन्स्टंट याच्यातून सेपरेटच झाला. त्यामुळे आता तुम्ही काय करू शकताय, ह्याची डेरिव्हेटिव्ह अगदी निर्धास्तपणे तुम्ही घेऊ शकताय. नाहीतर मग त्या टर्मची परत डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, जी विसरते. अँसर कदाचित येईल, पण काही ठिकाणी ते अँसर वेगळं सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे ही स्टेप सेपरेट कॉन्स्टंट करणे ही स्टेप व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. आता काय अडचण येण्यासारखं काही नाहीये. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्हची 2/3 पॉवर 1 न कमी करा. मग 2/3 -1 हे येते -1/3. बघा इकडे 3 येणार, 2 - 3 म्हणजे -1 डिवायडेड बाय 3. त्यामुळे एक्स रेस टू -1/3 प्लस इथं काय होणार, 2/3 पुढे घ्या, y रेस टू तसंच येणार -1/3. इथं dy अपॉन dx ची डेरिव्हेटिव्ह
दिस इज इक्वल टू ए पूर्ण कॉन्स्टंट, त्यामुळे ए रेस टू 2/3 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. आता ही पूर्ण टर्म ही पलीकडे पाठवतोय, तिकडे गेल्यानंतर ती मायनस होईल. 2/3 y रेस टू -1/3 dy अपॉन dx, दिस इज इक्वल टू -2/3 x रेस टू -1/3 हे असेल. आता हिथलं 2/3 आणि हिथलं 2/3 डायरेक्ट कॅन्सल करतोय. y रेस टू -1/3 याला इकडे घ्या, म्हणजे मग हे काय होते बघा. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू इकडं मायनस x रेस टू -1/3 डिवायडेड बाय y रेस टू -1/3, दिस इज इक्वल टू. आता हे जे मायनस टर्म्स आहेत, हे मायनस अंशातलं छेदात आणि छेदातले अंशात घेतले की चिन्हच बदलतील त्यांची. म्हणजे इथे येणार y रेस टू 1/3, इथे येणार x रेस टू 1/3, आणि आता ह्याला एकाच ब्रॅकेटमध्ये घेतोय, y अपॉन एक्स आणि ब्रॅकेट रेस टू टोटल 1/3 असं लिहितोय. त्यांनी काय दिलेलं आहे ते बघूया. आता त्याला घेतोय इथं शेजारी याच्या. बघा, dy अपॉन dx इक्वल टू, कुठं ठेवू आता याला, इथं ठेवतो, इकडे दिसेल तुम्हाला व्यवस्थित. हे बघा इथं आहे बघा, ही टर्म आहे, हे त्याचा आन्सर. त्यामुळे हे असं येते. याच्यामध्ये फक्त कॉन्स्टंट टर्म सेपरेट करायचं, ते तेवढं आठवणीनं लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. x इक्वल टू 2 cos रेस टू 4 t प्लस 3 y इक्वल टू 3 sin रेस टू 4 t प्लस 3, आणि dy अपॉन dx इक्वल टू, त्यांना असं पाहिजे. बघूया आपण तिथपर्यंत जाऊया तरी, आणि मग नंतर काय किरकोळ ऍडजस्टमेंट करायला लागली तर ती करून घेऊया. मग याच्यावरून x अपॉन 2 इकडे बाजूला घेतोय, हे होणार कॉस रेस टू 4 t प्लस 3, इथं y अपॉन 3, इथं पण होणार साइन रेस टू 4 t प्लस 3. आता दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतो, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे x अपॉन 2 ब्रॅकेट रेस टू 1/2 येणार इकडं. इथं रेस टू 4 आहे, त्याचं स्क्वेअर रूट घेतलं की हे कॉस स्क्वेअर होणार. तसंच इथं पण सेम, फक्त ही y ची टर्म आहे, इथं साइन स्क्वेअर होणार. पुढे कंसामध्ये लिहून ठेवा. टेकिंग स्क्वेअर रूट, हे या पद्धतीने येईल. पुढे जाऊया थोडस. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, तसं कॉस स्क्वेअर टी प्लस 3 प्लस साइन स्क्वेअर टी प्लस 3 इज इक्वल टू 1, या पद्धतीने येईल. तिथे या व्हॅल्यूज वापरतोय आता मी. x अपॉन 2 रेस टू 1/2 प्लस y अपॉन 3 रेस टू 1/2, दिस इज इक्वल टू 1. आता हे थोडस तुम्हाला जरा व्यवस्थित सोडवावं लागेल. म्हणजे काय बघा, हे जे 1/2 आहे त्याला मी काय करतोय, इथं सेपरेट मांडूनच घेतोय. आता x रेस टू 1/2
डिवायडेड बाय 2 raised to 1/2 प्लस y raised to 1/2 डिवायडेड बाय 3 raised to 1/2 दिस इज इक्वल टू 1. आता ह्याला काय करायचं, रूट मध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे हे येणार √x raised to 1/2 म्हणजे हे येणार √2 प्लस इथे येणार √y, इथे येणार √3. दिस इज इक्वल टू 1. आता इथं √2 आहे, इथं √3 आहे. मग या दोघांचा एलसीएम जर घ्यायचं म्हटलं तर 2 आणि 3 चा 6 येणार. मग याला √6 न मल्टिप्लाय करायचं. मग बघा बरं, मल्टिप्लाइंग बाय √6 ह्याला मल्टिप्लाय करून घेऊया. मग टर्म बघा काय तयार होते. मग इथं √6 न मल्टिप्लाय केलं त्याला, लिहितोय ती पण स्टेप, कारण हे फार महत्वाचं आहे. नाहीतर हे आन्सर येणार नाही बघा, चुकणार त्याच्यात काहीतरी. हे असं येणार आणि इकडं पण √6 येणार. आता जे √6 आहे त्याला तुम्ही असं कन्सिडर करू शकताय. मग इथं √6 आहे, √6 म्हणजेच काय, √2 √3. त्याच्यातलं √2 हे कॅन्सल होईल आणि इथं शिल्लक राहणार √3. इथं √3 कॅन्सल होईल, इथं शिल्लक राहणार √2. कळतंय का बघा. त्यामुळे हे फायनल आन्सर √3 इंटू √x येणार. म्हणजेच √3x, सॉरी, इथे येणार √3x प्लस इथं काय होणार, √2y इज इक्वल टू √6. आता काय झालं याच्यामधून, जे टर्म जी कॉन्स्टंट सेपरेट जी येत होती छेदामध्ये, ती आता आपण याच्यातनं बाजूला करू शकलो. याच्यात लक्षात येते का बघा. आता याची डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येणार डेरिव्हेटिव्हची, पहिल्यांदा रूटची डेरिव्हेटिव्ह येणार 1/2 √3x येणार, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x ते येणार फक्त 3, प्लस त्याच्या पुढं √2y ची डेरिव्हेटिव्ह ते येणार 1/2 √2y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2y. हे काय येणार, 2 आहे तसंच ठेवा. y ची डेरिव्हेटिव्ह येणार dy/dx. दिस इज इक्वल टू √6 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. बघा कसं आहे ते. आता याच्यात परत सिम्प्लिफिकेशन तुम्हाला करावं लागेल थोडस. कशा पद्धतीनं होते बघा. इथलं हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल. आणि काय येते आन्सर बघा आता याचं. इथली टर्म पलीकडे पाठवतोय, ही जी टर्म आहे ती, ही टर्म इकडल्या बाजूला घेतोय. म्हणजे काय काय, किंवा एक काम करूया, पहिल्यांदा जरा थोडस सिम्प्लिफाय करून घेऊ त्याला, नंतर बघू त्याचं काय करायचं ते. इथं काय येणार आहे, 1/√2y एवढंच येणार फक्त इथं, इंटू dy/dx येणार आहे, इक्वल टू 0. ठीक आहे, ह्याला पलीकडे पाठवतो. इकडे आल्यानंतर मायनस होणार, हे असेल. आता ही टर्म इकडे येणार प्रोडक्ट मध्ये, dy/dx इक्वल टू, ही फर्स्ट टर्म आहे अशीच मांडतोय. नंतर आणि काही सिम्प्लिफाय करायला लागलं तर करूया तिथं. तर हे आहे असं येणार आणि हे √2y इथे येणार.
आता बघा बरं याच्यातलं अजून काय काय सिम्प्लिफिकेशन होते. इथं रूट 2 आहे, छेदामध्ये 2 आहे. मग बघा, 2 ला तुम्ही असं कन्सिडर करू शकताय रूट 2 इंटू रूट 2. 3 ला असं कन्सिडर करू शकताय रूट 3 इंटू रूट 3. मग मांडूया इथं, कारण इथं बराचसा गोंधळ होण्याची शक्यता आहे. या 3 ला लिहितोय मी रूट 3 त्यानंतर हे रूट 2 आणि हे रूट 1 सगळंच वेगवेगळं केलंय विनाकारण. काय त्याच्यामध्ये कुणाला त्रास व्हायला नको. 2 ला असं लिहितोय रूट 2 त्याच्या पुढे रूट 3 आणि रूट x. बघा हे कुठल्या लेवलला जाऊन आता सांगितले ते. याच्यातलं एक रूट 3 कॅन्सल होईल, एक रूट 2 पण कॅन्सल होईल. म्हणजे फायनल आन्सर काय ते बघा, रूट 3 रूट y म्हणजे एकाच रूट मध्ये येणार रूट 3y डिव्हायडेड बाय रूट 2 रूट x म्हणजेच एकाच रूट मध्ये येणार. आता ह्या दोघांना परत आणखीन एकाच रूट मध्ये घेतोय, हे असं येते बघा. आता त्यांनी काय दिले बघू, त्यात आणि काही चेंजेस करावे लागत असतील तर ते पण करायची तयारी ठेवा. बघा फायनल आन्सर चेक करा त्याचं. हे इथं त्यांनी सांगितले शो दॅट, ते इथं आलेलं आहे. हे त्याचं फायनल आन्सर. मात्र हे काय काय केलाय गोंधळ सगळं एकदा व्यवस्थित सोडवून बघा म्हणजे झालं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. x=log ऑफ 1 + t² y=t−tan−1t आणि शो दॅट साठी त्यांनी हे विचारलं. मग पहिल्यांदा dy/dx काढू आणि परत काय चेंजेस करावे लागतात का त्याच्यामध्ये ते बघून घेऊया. तर आहे अशी डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकूया त्यांची आणि बघू पुढे काय काय तयार होते. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी काय होणार इथं, dx/dt दिस इज इक्वल टू पहिल्यांदा लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/1 + t² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + t² ते येणार 2t. म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन होणार 2t/1 + t² हे तयार झालं तुमचं dx/dt. त्याच पद्धतीने इथं y ची डेरिव्हेटिव्ह घेतो याच्या पुढे dy/dt दिस इज इक्वल टू t ची डेरिव्हेटिव्ह येणार 1, tan−1 ची डेरिव्हेटिव्ह येणार 1/1 + t². याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. 1 + t² लसावी येणार, त्याने इकडे मल्टिप्लाय करा. 1 + t² -1 हे +1 -1 हे कॅन्सल होईल आणि इथे येणार t²/1 + t². हे तुमचं dy/dt तयार झालं. तर मला पाहिजे आहे dy/dx. दोन्ही व्हॅल्यूज आहेत तयार इथं. dy/dx इक्वल टू dy/dt डिव्हायडेड बाय dx/dt. मग dy/dt ची व्हॅल्यू एवढी आहे t² डिव्हायडेड बाय 1 + t² टोटली डिव्हायडेड बाय 2t/1 + t². मग त्याच्यातलं हे 1 + t² ला हे 1 + t² कॅन्सल होईल, शिल्लक पहिल्यांदा असं राहील. त्याच्यामधलं पण एक टी कॅन्सल होईल म्हणजे शिल्लक राहणार t/2. पण त्यांनी ट्रू दॅट मध्ये काय विचारले ते जरा व्यवस्थित बघा. बघा आपल्याला हे सिद्ध करायचं आहे.
मग डिव्हायडेड बाय मधलं 2 तरी आलेलं आहे, पण हे काहीतरी वेगळं आलेलं आहे. मग त्याला काय करूया, आपलं पहिलं जे सबस्टिट्यूशन होतं त्याच्याकडे जरा बघूया काय होतं ते. हे बघा, एक्स इक्वल टू ही टर्म लॉग ऑफ 1 + t² एक्स कन्सिडर केलेलं आहे. एवढं सिलेक्ट करतोय. एक मिनिट. त्याला इकडे खाली घेतोय. हे बघा, इथे घेतलेलं आहे ही टर्म. ही टर्म मी इथं बाजूला लिहून घेतोय परत एकदा. एक्स इक्वल टू काय आहे, लॉग ऑफ 1 + t². मग मला याच्यावरून टी ची व्हॅल्यू काढायची आहे, कारण इथं टी सबस्टिट्यूट करावं लागेल मला. मग याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. तर हे त्यांनी दिलेलं जे होतं ते लिहून घेतलेलं आहे. आता इथं बेस काय नसतो, त्या तो बेस काय घ्यायचा असतो म्हणून सांगितलंय, बेस ई असतो तो. मग हे लॉग जर काढून टाकायचं असेल तर ईच्या घातांकामध्ये एक्स मांडायचं. हे असं आता भरपूर वेळा केलेलं आहे. e⁻x म्हणजेच काय ना, 1 + t² येणार. हे 1 इकडं पाठवा, म्हणजेच e⁻x - 1 = t² येणार. मग दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट मध्ये येणार e⁻x - 1 दिस इज इक्वल टू टी. आणि ही टी ची व्हॅल्यू या इक्वेशन 1 मध्ये वापरली तर हे बघा काय होते. देअरफॉर dy/dx इक्वल टू टीच्या ठिकाणी हे लिहायचे, रूट e⁻x - 1 डिव्हायडेड बाय 2. पुढे कंसामध्ये लिहून ठेवा. ह्याला पाहिजे असलं तर इथं 2 लिहितोय. फ्रॉम 1 अँड 2. आता आलं का बघा बरं, बरोबर हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, x इक्वल टू साइन इनवर्स ऑफ e⁻t, y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस e⁻2t. एक काम करूया, इथल्या इथं जरा चेंजेस करतोय बघा. साइन एक्स इक्वल टू हे इकडे घेतल्यानंतर हे काय येणार, e⁻t येणार. ह्याला 1-2 मिनिटं तसंच ठेवतोय, फक्त त्याच्यामध्ये किरकोळ चेंज बघा, समजतोय का. 1 मायनस e⁻2t आहे, त्याला फक्त मी असं लिहितोय. आणि e⁻t ची ही जी व्हॅल्यू तयार झालेली आहे ती इथं फक्त वापरतोय. म्हणजे मग इक्वेशन कसं होईल बघा, y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस e⁻t म्हणजे साइन एक्स आणि त्याचा स्क्वेअर म्हणजेच हे साइन स्क्वेअर एक्स येणार. म्हणजेच y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स येणार. त्यानंतर y इक्वल टू कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह, सॉरी हे पुढे चाललंय बघा सगळं आमचं, जे काही कॅल्क्युलेशन आहे ते पुढचं पुढचं सुरू होते, त्यामुळे अवघड होते. कॉस स्क्वेअर एक्सचं स्क्वेअर रूट कॉस एक्स, आणि आता त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx इक्वल टू कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, ते अलीकडे घ्या मायनस साइन एक्स, इकडे आल्यानंतर ते प्लस होईल साइन एक्स प्लस dy/dx. उजव्या बाजूला 0 शिल्लक राहील. हेच प्रूव्ह दॅट विचारलंय का, फक्त बघून घ्या. झालं बघा सिद्ध. ते काही किरकोळ स्टेप्स आहेत, काय विशेष काही नाहीये. नेक्स्ट एक्झाम्पल, x इक्वल टू 2bt अपॉन 1 + t², y इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 1 - t².
अपॉन 1 + t² हे असं येईल. आता याच्यामध्ये एक पहिले चेंज करून घेतोय. एक्स अपॉन बी इज इक्वल टू 2t अपॉन 1 + t², आणि इथं घेतोय y अपॉन ए. जरा व्यवस्थित करून घेतोय त्याला. y अपॉन ए इज इक्वल टू 1 - t² अपॉन 1 + t². आता हा टॅन मधला फॉर्म्युला आहे, हा पण टॅन मधला फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करूया. पुट टी इक्वल टू टॅन थिटा. मग याच्यावरून थिटा इक्वल टू काढून ठेवूया. पुढे कशा पद्धतीने काय काय लागते बघूया आणि त्या पद्धतीने वापरू त्याला. मग हे काय होणार, एक्स अपॉन बी इक्वल टू इथे येणार 2 टॅन थिटा डिव्हायडेड बाय 1 + टॅन² थिटा. त्यानंतर y अपॉन ए इक्वल टू 1 - टॅन² थिटा डिव्हायडेड बाय 1 + टॅन² थिटा. आता फॉर्म्युले कुठले कुठले आहेत तेवढे वापरूया. देअरफॉर एक्स अपॉन बी इक्वल टू हा आहे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला, आणि y अपॉन ए इक्वल टू हा आहे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर आपल्याकडं बेसिक आहे कॉस² 2 थिटा प्लस sin² 2 थिटा दिस इज इक्वल टू 1. बघा लक्षात येते का? मग आता या व्हॅल्यूज फक्त तिथं वापरायच्या आहेत. मग कॉसचा स्क्वेअर, पहिल्यांदा मी कॉस² घेतले त्यामुळे इथं y अपॉन ए चा स्क्वेअर घ्यावा लागेल, प्लस साईनचा स्क्वेअर म्हणजे एक्स अपॉन बी त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल. दिस इज इक्वल टू 1. आता ह्यांना वेगळं वेगळं करून घेते. बघा, देअरफॉर y² अपॉन a² प्लस x² अपॉन b² दिस इज इक्वल टू 1. आता पूर्ण इक्वेशनला a² इंटू b² न मल्टिप्लाय करून घेतोय. हे करून घ्या आठवणीनं, नाहीतर हे चुकतंय बघा आन्सर त्याचं. मल्टिप्लाइंग बाय ह्या दोघांचा लसावी येतो a² b². या टर्मनं ह्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हे कसं दिसेल बघा, a² b² y² अपॉन a² प्लस a² b² इंटू x² अपॉन b². दिस इज इक्वल टू उजव्या बाजूला 1 आहे, तिथे येणार a² इंटू b². आता इथं काय होणार, ह्याच्यातलं a² कॅन्सल होईल, याच्यातलं b² कॅन्सल होईल. म्हणजे आता टर्म कशा पद्धतीनं शिल्लक राहणार बघा, b² y² प्लस x² a². दिस इज इक्वल टू a² इंटू b². हे असं येणार. मग आता याची डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेऊ शकता, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याची डेरिव्हेटिव्ह जर घेतली तुम्ही तर b² तसंच राहील. y² ची डेरिव्हेटिव्ह येणार 2y इंटू dy अपॉन dx प्लस इथं a² कॉन्स्टंट आहे त्याला तसंच ठेवा. x² ची डेरिव्हेटिव्ह येणार 2x, a² b² कॉन्स्टंट त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. आता याच्यामधली dy अपॉन dx ची टर्म ती इथंच ठेवूया, याला पलीकडे पाठवूया. त्याचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन होणार 2b² y इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू हे इकडे आल्यानंतर होणार -2x a². आता हे पूर्ण इकडं पलीकडे पाठवा, म्हणजेच काय होणार बघा, dy अपॉन dx दिस इज इक्वल टू -2x a².
डिव्हायडेड बाय हे इकडे येणार 2y बी स्क्वेअर. बघा कशा पद्धतीनं आहे ते. मग ह्याच्यातलं 2 हे 2 कॅन्सल करून टाका. म्हणजे काय शिल्लक राहते बघा त्याचं, dy अपॉन dx इक्वल टू फायनल टर्म या पद्धतीने येईल. तर त्यांनी काय विचारलेलं आहे ते आता बघूया. कुठे गेलं आपलं एक्झाम्पल आहे, मला इकडे घेतोय खाली. काय किरकोळ बदल करायला लागत असतील तर तेवढे करून घेऊया. बघा असं दिलंय ते. त्यांची टर्म आलेली आहे मायनस बी स्क्वेअर वाय अपॉन ए स्क्वेअर एक्स. पण हिने विचारले काय बघा, डीएक्स अपॉन डीवाय विचार. मग काय करा की त्याला किती वेळ लागतोय बघा, याचा व्यस्त करा. देअरफॉर डीएक्स अपॉन डीवाय इक्वल टू, इकडे पण रेसिप्रोकल करून घ्या. त्यांना बी स्क्वेअर पहिल्यांदा पाहिजे, वाय इंटू बी स्क्वेअर लिहिले आपण. बी स्क्वेअर वाय डिव्हायडेड बाय ए स्क्वेअर एक्स हे त्याचं फायनल आन्सर आहे.